हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याची चर्चा. सोनिया गांधींनी खरगेंना नाराजी बोलून दाखवली, तर काँग्रेसनं आरोप मात्र फेटाळले. सोनिया गांधींचा वंदे मातरमला विरोध हा मानसिक नक्षलवाद नाही तर काय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. तर राहुल गांधींनी भाजपला विरोध करावा, भारताला नाही, फडणवीसांचं वक्तव्य. नारी शक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया, लाल किल्ल्यावरून मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन. महिला आरक्षण विधेयकावर राजकारण झाल्याचीही खंत व्यक्त. नारी शक्ती विधेयक 2023लाच मंजूर झालेलं आहे, मात्र बिलाची अंमलबजावणी अद्याप का नाही केली, संजय राऊतांचा सवाल. तर विधेयक एकमतानं पारित झाल्याचा सुप्रिया सुळे यांचाही दुजोरा. मी केलेल्या कॉक्रोच या टिप्पणीचा दुरुपयोग करण्यात आलेला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण. जे बोललो नाही ते माझं वक्तव्य सांगत तरुणांना भ्रमित केलं गेलं, सूर्यकांत यांचं वक्तव्य. अभिजित दिपकेंची आजपासून स्कूल ठीक करो मोहीम. हिंगोलीच्या संतूक पिंपरीतील स्वतःच्या शाळेतून या अभियानाला सुरुवात. तुटक्या खिडक्या शिंदेंच्या बॅनरने झाकल्या. दिपकेंनी शाळेतील वास्तव दाखवलं. शिंदेचे आमदार शरद सोनवणेंची पत्रकाराला धमकी. 15 ऑगस्ट होऊ दे, तुझ्याकडे पाहतो, माझ्यावर पहिल्यापासून खूप कलम. शरद सोनवणे यांची भर सभेत धमकी. कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग. तुळजापूरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे त्यांच्यावर नजर ठेवणार. प्रताप सरनाईक यांचा मिश्किल टोला. तर गंभीर प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी टिंगलटवाळी सुरू, कैलास पाटील यांची टीका. कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी जामनेरमधून 3 जण ताब्यात. यूपीआय व्यवहारातून नाशिक पोलिसांची कारवाई. मुख्य संशयित आरोपी शकील शेख अद्याप फरार. 6 ते 7 जणांची चौकशी, सूत्रांची माहिती. ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ रशियन तेल टँकरला अपघात. समुद्रात 2000 चौरस किलोमीटर परिसरात तेलाची गळती. सागरी जीवसृष्टी धोक्यात. अरुणाचल प्रदेशातील ढगफुटी आणि भूस्खलन. दिबांग व्हॅलीत पुरात लष्कराचे 5 जवान बेपत्ता. दुसरीकडे भूस्खलनात आता 4 मजुरांचा मृत्यू. अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले.